नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्कल या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 3 यातील क्वेश्चन नंबर 22 पासून क्वेश्चन नंबर 25 पर्यंत हे 4 प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत। पहा क्वेश्चन नंबर 22 पहा इथे फिगर आहे। या फिगरमध्ये दोन सर्कल इंटरसेक्ट ईच अदर ॲट पॉइंट एस अँड आर। पहा हे दोन सर्कल आहेत, एस आणि आर मध्ये एकमेकांना इंटरसेक्ट झालेले आहेत। देअर कॉमन टँजंट पी क्यू, एक कॉमन टँजंट काढलेली आहे। ही टँजंट या सर्कलला पण आहे आणि या पण सर्कलला आहे। तर पी आणि क्यू मध्ये या सर्कलला टच होत आहे। तर प्रूव्ह दॅट, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, अँगल पी आर क्यू टँजंटचे हे दोन पॉईंट आहेत पी आणि क्यू, बरोबर आहे। आणि सर्कलचे इंटरसेक्शन पॉईंट एस आणि आर आहेत। ते जर आपण जॉईन केले, हे दोन पॉईंट या पॉईंटला जॉईन केले, हे दोन पॉईंट या पॉईंटला जॉईन केले, तर आपल्याला दोन अँगल मिळतात। हा एक अँगल पी आर क्यू आणि हा अँगल पी एस क्यू। तर या दोन अँगलची ॲडिशन आपल्याला किती दाखवायची आहे, 180 डिग्री। या दोन अँगलची ॲडिशन 180 डिग्री असली पाहिजे। पण आता आपल्याला काय करता येईल, हे हा ट्रायंगल आहे, या तीन अँगलची ॲडिशन 180 असते, बरोबर आहे। प्रथम आपण ते लिहून घेऊ। प्रूफ कसे लिहिणार आपण, प्रूफ फ्रॉम फिगर इन ट्रायंगल। पहा ट्रायंगल कोणता, पी आर क्यू। या ट्रायंगलमध्ये तीन अँगलची ॲडिशन 180 असते, आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे। म्हणजे अँगल हा पी आर क्यू प्लस अँगल आर अँगल घेतला पी अँगल, म्हणजे आर पी क्यू हा अँगल आर पी क्यू प्लस अँगल आर अँगल घेतला पी घेतला, आता राहिला क्यू म्हणजे आर क्यू पी हा अँगल आर क्यू पी। या तीन अँगलची ॲडिशन 180 डिग्री असते, आपल्याला माहिती आहे, कारण ट्रायंगलमध्ये तीन इंटेरियर अँगलची ॲडिशन 180 असते, बरोबर आहे। तर आता आपण काय करू, हे पी आर क्यू आपल्याला असंच पाहिजे, बरोबर आहे। याला काहीच करायचं नाही, आपल्याला असंच राहू देऊ। परंतु हे दोन अँगल म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, या दोन अँगलची ॲडिशन किती आली पाहिजे, एवढी आली पाहिजे, पी एस क्यू। तरच हे प्रूफ होईल, बरोबर आहे। अँगल पी आर क्यू ॲज इट इज आहे, परंतु पी एस क्यू हा अँगल म्हणजे काय असेल, या दोन अँगलची ॲडिशन असेल। त्यासाठी आपण काय करू, येथे कन्स्ट्रक्शन करू। पहा एस पॉईंटमधून आर पॉईंट आपण जॉईन करू। पहा दोन्ही इंटरसेक्शन पॉईंट आपण जॉईन केले, म्हणजे आपल्याला दोन अँगल मिळतील। हा एक अँगल होईल, बरोबर आहे, आणि हा एक अँगल होईल। पहा देअरफॉर अँगल पी आर क्यू ॲज इट इज प्लस अँगल आर पी क्यू। पहा आर पी क्यू हा अँगल, याचं मेजरमेंट किती असेल, आर पी क्यू हा जो अँगल आहे याचं मेजरमेंट एवढ्या आर्कच्या हाफ असेल, हे आपण पाहिलेलं आहे, बरोबर आहे। पहा ही सिकँड आहे आणि ही टँजंट आहे, त्यामध्ये एवढा आर्क काय झालेला आहे, इंटरसेप्ट झालेला आहे। या अँगलचं मेजरमेंट किती असते, या आर्कच्या हाफ असते, बरोबर आहे। पहा या अँगलचं मेजरमेंट किती असेल, हाफ असेल। मेजर ऑफ आर्क कोणता, पी आर आर्क पी आर, बरोबर आहे। प्लस आता आर क्यू पी, पहा आर क्यू पी हा अँगल, याने एवढा आर्क कवर केलेला आहे, बरोबर आहे। एवढा आर्क, या सर्कलचा एवढा आर्क याने कवर केलेला आहे, म्हणजे आर क्यू पी। पहा या ट्रायंगलचेच अँगल आहेत, हा पण ट्रायंगलचा अँगल आहे, हा पण ट्रायंगलचा अँगल आहे, आर क्यू पी। या अँगलचं मेजरमेंट किती असेल, या आर क्यू आर्कच्या हाफ असेल, बरोबर आहे। म्हणजे आपण असं लिहू शकतो, हाफ मेजर ऑफ आर्क आर क्यू इक्वल टू 180 डिग्री। याचं रिझन लिहू शकतो आपण, टँजंट सिकँड थेरम।
हे आपण पाहिलेलं आहे. पहा पेज नंबर 75वर हा थेरम आहे. सपोज हे सर्कल आहे, सर्कलला ही टँजंट आहे, ही टँजंट काढली आपण आणि ही एक सिकँट आहे. तर येथे होणारा अँगल हा किती असतो? एवढ्या आर्कच्या हाफ असतो. या आर्कचं जे मेजरमेंट आहे ते आर्कच्या हाफ असतो, बरोबर आहे. त्याचप्रमाणे हा अँगल एवढा आर्क कवर केलेला आहे, म्हणजे या अँगलचं मेजरमेंट किती असेल? या आर्कच्या हाफ असेल आणि या अँगलचं मेजरमेंट या आर्कच्या हाफ असेल. तेच आपण लिहिलेलं आहे, बरोबर आहे. आता पहा, परंतु या आर्कने हा पण अँगल इन्स्क्राईब केलेला आहे, बरोबर आहे. PSR पहा एवढा अँगल याच आर्कमध्ये कवर झालेला आहे, बरोबर आहे. म्हणजे हा जो अँगल आहे एवढा अँगल PSR त्याचे मेजरमेंट किती असेल? या आर्कच्या हाफ असेल, बरोबर आहे. पहा एक आर्क आहे, सपोज असा पहा सर्कल आहे आणि येथे आर्क कोणता आहे? PR आर्क आहे. हा P आणि हा पॉईंट R. तर हा पॉईंट S या सर्कलवर आहे. तर याप्रमाणे अँगल आहे, बरोबर आहे. म्हणजे या अँगलचं मेजरमेंट किती असेल? या अँगलचं मेजरमेंट या आर्कच्या हाफ असेल, बरोबर आहे. म्हणजे आर्क PR, मेजर ऑफ आर्क PR याऐवजी आपण हा अँगल लिहू शकतो PSR. हा अँगल ॲज इट इज PRQ, कारण तो अँगल आपल्याला राहू द्यायचा आहे, बरोबर आहे. हाफ मेजर ऑफ आर्क PR याऐवजी आपण काय लिहिणार? अँगल PSR, अँगल PSR आणि प्लस RQ. हा पण आर्क या अँगलने कवर केलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे QSR याऐवजी आपण काय लिहिणार? अँगल QSR इक्वल टू 180 डिग्री. पहा लक्षात आलं. 3 अँगलची ॲडिशन 180 डिग्री प्रथम लिहून घेतला आपण. हा अँगल ॲज इट इज, हा अँगल म्हणजे या आर्कच्या हाफ मेजरमेंट असेल, हा अँगल म्हणजे या आर्कच्या हाफ मेजरमेंट असेल, बरोबर आहे. परंतु हाफ मेजरमेंट या अँगलचं ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे या पण अँगलचं आहे, कारण हे दोन्हीही अँगल याच आर्कमध्ये आहेत, बरोबर आहे. RPQ हा अँगल आणि PSR हे दोन्ही अँगल एकाच आर्कमध्ये आहेत, म्हणजे अँगल्स इन सेम आर्क, बरोबर आहे. आता पहा या दोन अँगलची ॲडिशन म्हणजे काय होईल? अँगल PSR म्हणजे एवढा अँगल आणि प्लस अँगल QSR आणि QSR एवढा अँगल. या दोन अँगलची ॲडिशन केली आपण म्हणजे एवढा अँगल होईल टोटल अँगल, बरोबर आहे. म्हणजे या दोन अँगलऐवजी आपण काय लिहू शकतो? अँगल PSRQ. हे अँगल PRQ प्लस या दोन अँगलची ॲडिशन म्हणजे अँगल PSQ, अँगल PSQ, बरोबर आहे, इक्वल टू 180 डिग्री. या दोन अँगलची ॲडिशन केली आपण. हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे, बरोबर आहे. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. येथे लिहू शकता अँगल ॲडिशन. अँगल ॲडिशन केली आपण, दोन अँगलची ॲडिशन. पहा येथे रिझन लिहू शकतो आपण इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. या आर्कने हा अँगल इन्स्क्राईब केलेला आहे आणि या आर्कने हा अँगल इन्स्क्राईब केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. पहा इन फिगर 2 सर्कल्स इंटरसेक्ट ॲट पॉईंट M अँड N. हे दोन सर्कल एकमेकांना M आणि N या दोन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत. हा पॉईंट M आणि हा पॉईंट N. तर सेकंड्स ड्रॉन थ्रू M अँड N इंटरसेक्ट दी सर्कल्स ॲट पॉईंट RS. पहा M पॉईंटमधून आणि N पॉईंटमधून आपल्याला सेकंड काढायचे आहेत. पहा दोन्ही सर्कलला सेकंड काढायचे आपल्याला. M पॉईंटमधून आपण सेकंड काढली म्हणजे छेदिका काढणार आपण आणि N पॉईंटमधून एक सेकंड काढू आपण.
पहा दोन सर्कल एकमेकांना एम आणि एन या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. त्या दोन पॉईंटमधून आपण काय केलेलं आहे, कॉमन सेकंड काढलेली आहे, बरोबर आहे. तर या सेकंड काय करतात, या सर्कलला आर एस, आर आणि एस पॉईंटमध्ये येथे इंटरसेक्ट होत आहेत आणि पी क्यू. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, सेगमेंट एस क्यू, पहा हा सेगमेंट एस क्यू आणि आर पी, तर हे दोन सेगमेंट पॅरलल असतात हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. हा सेगमेंट आर पी आणि हा सेगमेंट एस क्यू, हे दोन सेगमेंट पॅरलल आहेत म्हणून प्रूफ करायचं आपल्याला. पहा कोणतेही दोन सर्कल काढा तुम्ही, कसेही काढा. सपोज हा सर्कल काढला, हा सर्कल, हा पॉईंट एम आहे आणि हा पॉईंट एन आहे, बरोबर आहे. यामधून आपण सेकंड काढली, दोन्ही सर्कलमधून जाणारी सेकंड, सपोज अशी काढली आपण, दोन्ही सर्कलमधून पास होत आहे, बरोबर आहे. तर एनमधून काढली आपण, ही स्ट्रेट आहे, आता ही आपण थोडी क्रॉस काढू, सपोज अशी काढली. तर हा पॉईंट आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट, ही लाईन आणि ही लाईन या लाईनला पॅरलल असते. पहा सेकंड तुम्ही कशाही काढल्या तरी हे दोन सेगमेंट पॅरलल येणार आहेत, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा त्यासाठी आपण काय करू, एम आणि एन हे जॉईन करून घेऊ. एम आणि एन जॉईन केले आपण. पहा आर एम एन पी हे चारही पॉईंट एका सर्कलवर आहेत, म्हणजे आर एम एन पी हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, बरोबर आहे. हा पॉईंट एम आहे, हा पॉईंट एम आहे आणि हा पॉईंट एन आहे, हा पॉईंट एन. पहा आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, हा सेगमेंट एस क्यू आणि आर पी हे दोन सेगमेंट पॅरलल आहेत. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा अँगल आणि हा अँगल, हे दोन अँगल म्हणजे ही ट्रान्सव्हर्सल होईल. ह्या जर पॅरलल लाईन झाल्या तर ही ट्रान्सव्हर्सल होईल, म्हणजे या दोन इंटेरियर अँगलची ॲडिशन 180 पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे या दोन अँगलची ॲडिशन आपल्याला 180 दाखवायची आहे. जर 180 ॲडिशन असेल तर या दोन लाईन पॅरलल होतील, बरोबर आहे. इंटेरियर अँगल टेस्ट आपण पाहिलेलं आहे. तर आता हा आपला क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे, बरोबर आहे. आणि सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, एक्सटेरियर अँगल. पहा या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा एक्सटेरियर अँगल हा होईल, बरोबर आहे. पहा हा सर्कल आहे आणि हा आर एम एन पी, पहा इथे पॉईंट आर एम पी आणि एन हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, कारण चारही पॉईंट्स या सर्कलवर आहेत, बरोबर आहे. तर याचा एक्सटेरियर अँगल म्हणजे ही साईड आपण एक्सटेंड केली तर येथे जो अँगल होतो एक्सटेरियर अँगल म्हणजे हा अँगल, बरोबर आहे. हा एक्सटेरियर अँगल इक्वल कशाला असतो, या अँगलला. म्हणजे एक्सटेरियर अँगलचा ॲडजस्टंट अँगल हा आहे, तर त्या ॲडजस्टंट अँगलचा अपोजिट अँगल म्हणजे त्याचा समोरचा अँगल म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट असतात. पहा कोरोलरी थेरम आहे तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा, लक्षात राहू द्या. पहा ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आपल्याला माहिती आहे, हा ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल आहे, बरोबर आहे. तर आता क्वाड्रिलॅटरलचा एक्सटेरियर अँगल याप्रमाणे होणार आहे. हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल त्याचा एक्सटेरियर अँगल हा होईल. हा अँगल याच्या ॲडजस्टंट अँगलचा अपोजिट अँगल म्हणजे हा अँगल, म्हणजे हे दोन अँगल कॉन्ग्रंट असतात. कोरोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. पहा म्हणजे हे दोन अँगल आपण कॉन्ग्रंट दाखविणार, बरोबर आहे. हा पण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल होईल, बरोबर आहे, कारण चारही पॉईंट सर्कलवर आहेत. आणि सायक्लिक क्वाड्रिलॅटरलमध्ये अपोजिट अँगल हे सप्लिमेंटरी असतात, म्हणजे या दोन अँगलची ॲडिशन 180, बरोबर आहे. परंतु हे दोन अँगल इक्वल आहेत आणि या दोन अँगलची ॲडिशन 180 आहे, म्हणजेच काय, या दोन अँगलची ॲडिशन 180, बरोबर आहे. या दोन अँगलची ॲडिशन 180 म्हणजे इंटेरियर अँगल होतील, म्हणजे हे दोन सेगमेंट पॅरलल होतील, बरोबर आहे. प्रूफ एम एन आपण ड्रॉ केलेला आहे, बरोबर आहे. ड्रॉ सेगमेंट एम एन, एम आणि एन आपण जॉईन केलेले आहेत. तर आता आर एम एन पी क्वाड्रिलॅटरल, आर एम
एन पी इज सायक्लिक, हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, बरोबर आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. अँड MNQ हा अँगल, MNQ त्याचा एक्सटेरियर अँगल आहे. अँड इट्स एक्सटेरियर अँगल इज अँगल MNQ, बरोबर आहे. देअरफोर हा एक्सटेरियर अँगल त्याचा ॲडजस्टंट अँगल, त्या ॲडजस्टंट अँगलचा अपोजिट अँगल, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे दोन कॉन्ग्रुएंट नसतात. तर हा अँगल एक्सटेरियर अँगल आणि त्याच्या ॲडजस्टंट परंतु त्याच्या समोरचा म्हणजे हा अँगल आणि हा अँगल हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे आपण काय लिहिणार, अँगल हा MRP अँगल, बरोबर आहे, MRP अँगल MRP इक्वल आहे, MRP अँगल इक्वल आहे MNQ ला, अँगल MNQ, बरोबर आहे. इथे थेरम लिहायचा आहे आपल्याला, तो कोरोलरी थेरम आहे, कोरोलरी थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. हे दोन अँगल आपण कॉन्ग्रुएंट दाखवले, बरोबर आहे. आता हा पण क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे, म्हणजे MSQN, बरोबर आहे, क्वाड्रिलॅटरल MSQN इज ऑल्सो सायक्लिक, हा पण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, बरोबर आहे. परंतु यामध्ये आपल्याला एक्सटेरियर अँगल नाही घ्यायचा, आपल्याला काय घ्यायचं आहे, हे दोन अपोजिट अँगल घ्यायचे, दोन अपोजिट अँगलची ॲडिशन घ्यायची आपल्याला. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलमध्ये अपोजिट अँगलची ॲडिशन म्हणजे काय असते, 180, बरोबर आहे, म्हणजे ते सप्लिमेंटरी असतात. तर या क्वाड्रिलॅटरलमध्ये आपल्याला या अँगलला अपोजिट अँगल हा आहे, बरोबर आहे, हा अँगल घ्यायचा आपल्याला. देअरफोर कोणते अँगल होतील, अँगल MNQ, अँगल MNQ प्लस अँगल MSQ, ही ॲडिशन किती असेल, 180 डिग्री. कारण अपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिसायक्लिक, अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी, दोघांची ॲडिशन 180 म्हणजे काय, सप्लिमेंटरी. हे दोन अँगल आपण इक्वल दाखवले, सपोज हा 1 नंबर घेऊ आपण. अँगल MNQ, अँगल MNQ हा अँगल इक्वल आहे या अँगलला, म्हणजे या अँगलऐवजी आपण हे लिहू शकतो, बरोबर आहे. देअरफोर अँगल MNQ ऐवजी आपण अँगल MRP लिहू, अँगल MRP, आणि हे प्लस MSQ, अँगल MSQ इक्वल टू 180 डिग्री, बरोबर आहे. येथे रिजन फ्रॉम 1, बरोबर आहे. आता पहा MRP म्हणजे हा अँगल आणि MSQ हा अँगल, बरोबर आहे. या दोन अँगलची ॲडिशन किती दाखवली आपण, 180. म्हणजे पहा ही ट्रान्सव्हर्सल घेतली आपण, तर ह्या दोन लाईन आहेत आणि त्या लाईनच्या एकाच साईडला हे दोन अँगल सप्लिमेंटरी झालेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे पहा ही लाईन आहे, बरोबर आहे, ही याप्रमाणे आहे आणि ही लाईन याप्रमाणे आहे आणि या दोन अँगलची ॲडिशन किती आलेली आहे, 180 डिग्री, बरोबर आहे. म्हणजे हे दोन अँगल सप्लिमेंटरी आहेत, म्हणजे काय, ही ट्रान्सव्हर्सल होईल आणि या दोन पॅरलल लाईन होतील. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन, म्हणजे हा सेगमेंट पॅरलल आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो, M पॉईंट ऐवजी आपण S पॉईंट लिहू, म्हणजे अँगल MRP ऐवजी आपण SRP असं लिहू शकतो. दॅट इज देअरफोर अँगल MRP, M पॉईंट ऐवजी आपण पुढचा पॉईंट S घेऊ, म्हणजे SR
अँगल SRP प्लस अँगल MSQ. MSQ या पॉईंटऐवजी आपण हा पॉईंट घेऊ RSQ बरोबर आहे इक्वल टू 180. रिझन काय लिहिणार आपण RMS हे तीनही पॉईंट एकाच लाईनवर आहेत RMS बिटवीननेस बरोबर आहे. म्हणजेच काय पहा देअरफॉर या दोन अँगलची ॲडिशन 180 दाखवली आपण. म्हणजेच सेगमेंट SQ हा सेगमेंट आणि हा सेगमेंट पॅरलल आहे. देअरफॉर येथे लिहिणार सेगमेंट SQ पॅरलल सेगमेंट RP. पहा इथे रिझन लिहायचं आपल्याला इंटेरियर अँगल टेस्ट इंटेरियर अँगल्स टेस्ट अशा प्रकारे प्रूव्ह झालेला आहे. हेन्स प्रूव्ड. पुढे लिहा हेन्स प्रूव्ड. हा एक सायक्लिक तयार होतो आणि हा एक सायक्लिक तयार होतो बरोबर आहे. एकामध्ये आपल्याला याचा विचार करायचा एक्सटेरियर अँगलचा आणि दुसऱ्या सायक्लिकमध्ये अपोजिट अँगलचा विचार करायचा आहे. हे दोन अँगल इक्वल आहेत. सपोज हा x असेल तर हा पण x आहे बरोबर आहे. परंतु या दोन अँगलची ॲडिशन 180 आहे बरोबर आहे. या दोन अँगलची ॲडिशन 180 परंतु हा अँगल या अँगलला इक्वल आहे. म्हणजेच काय या दोन अँगलची ॲडिशन 180. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 24. येथे आपल्याला फिगरमध्ये दोन सर्कल एकमेकांना इंटरसेक्ट झालेले आहेत ए आणि ई पॉईंटमध्ये. तर ई पॉईंटमधून एक कॉमन सिकँड काढलेली आपण ती या सर्कलला बी पॉईंटमध्ये आणि या सर्कलला डी पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहे. तर आता या बी पॉईंटमधून आणि डी पॉईंटमधून जर आपण टँजंट काढल्या तर त्या पुढे एकमेकांना सी पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे BCD आणि ए हे चारही पॉईंट एकाच सर्कलवर आहेत. म्हणजे ABCD हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा AB आणि AD आपण जॉईन करू त्याप्रमाणे AE पण जॉईन करून घेऊ. AB AD जॉईन करू. हे पॉईंट जॉईन केले तरच आपला क्वाड्रिलॅटरल ABCD होईल बरोबर आहे. हे पॉईंट आपण जॉईन करून घेऊ आणि कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला हे पण जॉईन करायचं आहे ए आणि ई. पहा क्वेश्चन नंबर 22 प्रमाणे आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. पहा ABCD हा क्वाड्रिलॅटरल आपल्याला सायक्लिक दाखवायचा आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल कोणतेही दोन अपोजिट अँगल आपल्याला सप्लिमेंटरी दाखवावं लागतील. म्हणजे दोन अँगलची ॲडिशन 180. सपोज हा अँगल आणि हा अँगल या दोन अँगलची ॲडिशन किती पाहिजे 180 पाहिजे बरोबर आहे. तर तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल होईल. त्यासाठी आपण काय करू हा ट्रायंगल आहे बरोबर आहे. तीन अँगलची ॲडिशन 180 म्हणजे हा अँगल आणि हा अँगल. पहा BDC या ट्रायंगलमध्ये या तीन अँगलची ॲडिशन 180 होईल. पहा म्हणजे या अँगलचं मेजरमेंट या आर्कच्या हाफ असेल परंतु या आर्कच्या हाफ मेजरमेंट या अँगलचं पण आहे बरोबर आहे. त्याचप्रमाणे या अँगलचं मेजरमेंट या आर्कच्या हाफ असेल बरोबर आहे. परंतु हाच आर्क इंटरसेप्ट केलेला आहे या अँगलने बरोबर आहे. या दोन अँगलची ॲडिशन करायची आपल्याला तर एवढा अँगल होईल बरोबर आहे. पहा इथे आपल्याला क्वाड्रिलॅटरल ABCD सायक्लिक दाखवायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार हा C अँगल आणि हा E अँगल म्हणजे BAD हा अँगल या दोन अँगलची ॲडिशन आपण 180 दाखवू म्हणजे ते सप्लिमेंटरी होतील. क्वाड्रिलॅटरलमध्ये दोन अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतील तर तो सायक्लिक असतो बरोबर आहे. पहा क्वेश्चन नंबर 22 प्रमाणे प्रूफ करायचं आहे. पहा येथे हा आर्क आहे BE आर्क. पहा या BE आर्कने दोन अँगल इन्स्क्राईब केलेले आहेत. पहा हा एक अँगल कवर केलेला आहे बरोबर आहे. ही सिकँड आणि ही टँजंट म्हणजे हा एक अँगल. त्याचप्रमाणे एवढ्या आर्कने हा पण अँगल इन्स्क्राईब केलेला आहे बरोबर आहे. म्हणजे एकाच आर्कमध्ये हे दोन अँगल इन्स्क्राईब असल्यामुळे अँगल्स इन सेम आर्क म्हणजे हे दोन अँगल कसे असतील कॉन्ग्रंट असतील. आपण लिहून घेऊ. पहा प्रथम काय लिहिणार ड्रॉ. आपण सेगमेंट जॉईन केलेत AB सेगमेंट AE सेगमेंट अँड AD सेगमेंट.
हे आपण ड्रॉ केलेले आहेत, बरोबर आहे. अँगल कोणता अँगल घेऊ आपण, ही टँजंट आणि ही सिकँड यामध्ये तयार होणारा अँगल EBC, बरोबर आहे. अँगल EBC हा अँगल इक्वल आहे बी आर्कमध्ये, हा अँगल आहे BEC. त्याचप्रमाणे या बी आर्कने हा पण अँगल कवर केलेला आहे BAE हा अँगल, बरोबर आहे. म्हणजे आपण इक्वल लिहिणार अँगल BAE, कारण या अँगलचं मेजरमेंट या आर्कच्या हाफ असेल आणि या अँगलचं पण मेजरमेंट या आर्कच्या हाफ असेल. म्हणजे हे दोन अँगल कसे असतील, हा अँगल आणि हा अँगल इक्वल असतील. येथे काय लिहिणार आपण, अँगल्स इन सेम आर्क, एकाच आर्कमध्ये तयार झालेले अँगल्स आहेत, बरोबर आहे. अँगल्स इन सेम आर्क, हे दोन अँगल इक्वल. त्याप्रमाणे अँड आता या आर्कने, हा जो आर्क आहे एवढ्या आर्कने ही टँजंट ही सिकँड, म्हणजे हा जो अँगल तयार होतोय तो अँगल एवढ्याच आर्कमध्ये हा पण अँगल इन्स्क्राईब आहे, बरोबर आहे. हा अँगल एवढा अँगल, बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहिणार, हा जो अँगल आहे हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहे, बरोबर आहे. हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आणि हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट. अँड अँगल EDC इक्वल आहे अँगल EAD. रिझन अँगल्स इन सेम आर्क, बरोबर आहे. म्हणून इक्वल आहेत. या दोघांना आपण 1 नंबर देऊ. आपण हे दोन अँगल इक्वल दाखवले आपण. तर आता या ट्रायंगलचा विचार करू, मोठा ट्रायंगल BDC. इन ट्रायंगल BDC या ट्रायंगलमध्ये तीन अँगलचे ॲडिशन 180, अँगल B, अँगल D आणि अँगल C, बरोबर आहे. अँगल बी अँगल म्हणजे आपण DBC अँगल घेऊ, DBC. नंतर अँगल D म्हणजे BDC, अँगल BDC प्लस अँगल C अँगल म्हणजे BCD, अँगल BCD. या तीन अँगलचे ॲडिशन 180. पहा, ट्रायंगलच्या तीन अँगलचे ॲडिशन 180 इंटेरियर अँगलची, बरोबर आहे. हे आपण लिहिलेलं आहे. आता काय करायचं आपल्याला, अँगल DBC. पहा, हा अँगल DBC म्हणजे आपण एवढा अँगल घेऊ शकतो EBC, येथे घेतलेला आहे आपण, बरोबर आहे. EBC म्हणजे DBC ऐवजी आपण काय करू, EBC लिहू. अँगल D ऐवजी पॉईंट आपण E घेऊ, EBC प्लस अँगल BDC. पहा, BDC एवढा अँगल न घेता आपण एवढा अँगल घेऊ, म्हणजे हा पॉईंट घेऊ आपण, B ऐवजी E पॉईंट घेऊ, EDC. B पॉईंट ऐवजी E पॉईंट घेतला तर EDC आणि प्लस अँगल हा BCD ॲज इट इज, बरोबर आहे. पहा, EBC म्हणजे काय आपण लिहू शकतो, हा अँगल लिहू शकतो, बरोबर आहे. या अँगल ऐवजी आपण हा अँगल लिहू शकतो, अँगल BAE. देअरफॉर अँगल BAE प्लस अँगल EDC. या अँगल ऐवजी आपण हा अँगल लिहू शकतो, अँगल EAD, बरोबर आहे. पहा, या अँगल ऐवजी आपण हा अँगल लिहिला कारण ते इक्वलच आहेत, आणि या अँगल ऐवजी आपण हा अँगल लिहिला, अँगल BCD इक्वल टू 180 डिग्री, बरोबर आहे. देअरफॉर आता पहा, अँगल BAE हा अँगल आणि अँगल EAD. पहा, या दोन अँगलचे ॲडिशन म्हणजे हा मोठा अँगल होईल, बरोबर आहे. हा अँगल आणि हा अँगल म्हणजे एवढा टोटल अँगल. पहा, या दोन अँगलचे ॲडिशन म्हणजे अँगल कोणता होईल, अँगल BAD. अँगल BAD प्लस अँगल BCD इक्वल टू 180. पहा, अँगल BAD म्हणजे हा अँगल BAD मोठा अँगल, बरोबर आहे. BAD आणि अँगल BCD म्हणजे हा अँगल BCD, दोघांचे ॲडिशन 180 आहे, म्हणजे हे सप्लिमेंटरी आहेत. पहा, या क्वाड्रिलॅटरलमध्ये हे समोरचे अँगल हे अपोजिट अँगल
सप्लिमेंटरी आहेत, म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे. देअरफॉर क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. पहा समोर रिझन लिहा. कन्व्हर्स थेरम, कन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. EBC अँगलऐवजी आपण BAE हा अँगल घेतलेला आहे आणि EDC ऐवजी आपण EAD हा अँगल घेतलेला आहे. येथे फ्रॉम 1 लिहू आपण, फ्रॉम 1. बरोबर आहे. B पॉईंट, E पॉईंट आणि D पॉईंट एकाच लाईनवर आहेत. बरोबर आहे. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 25. येथे आपल्याला ट्रायंगल ABC दिलेला आहे आणि प्रत्येक व्हर्टेक्समधून म्हणजे A पॉईंट, B पॉईंट आणि C पॉईंटमधून समोरच्या साईडवर परपेंडिक्युलर येथे आपल्याला दिलेले आहेत आणि त्या तीनही परपेंडिक्युलरचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स O आहे. तर ओला काय म्हणायचं? ऑर्थो सेंटर. पहा मोठ्या ट्रायंगलसाठी O हा ऑर्थो सेंटर आहे, म्हणजे तीनही परपेंडिक्युलरचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे ऑर्थो सेंटर. पहा परपेंडिक्युलरचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स त्याला आपण ऑर्थो सेंटर म्हणतो, ऑर्थो सेंटर. तर आपल्याला प्रूफ काय करायचा आहे? हा जो ऑर्थो सेंटर आहे तो छोट्या ट्रायंगलसाठी या DEF या ट्रायंगलसाठी इन सेंटर आहे. इन सेंटर, इन सेंटर म्हणजे काय? पहा इन सेंटर म्हणजे काय? या ट्रायंगलचे तीनही अँगल बायसेक्टर, इंटरनल अँगलचे बायसेक्टर ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतील तो पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे त्याला आपण काय म्हणणार? इन सेंटर. पहा मोठ्या ट्रायंगलसाठी O हा ऑर्थो सेंटर आहे, परंतु या छोट्या ट्रायंगलसाठी इन सेंटर आहे, म्हणजे तीनही अँगलच्या बायसेक्टरचा तो पॉईंट ऑफ कॉन्करन्स आहे. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. पहा म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवावे लागतील. हे दोन अँगल आपण कॉन्ग्रंट दाखवले, त्यावरून आपल्याला सिमिलरली हे पण दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत असं लिहिता येईल आणि आपल्याला हा O म्हणजे इन सेंटर आहे हे प्रूफ होईल. त्यासाठी आपल्याला हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. कसे कॉन्ग्रंट दाखविणार? पहा आता आपण विचार काय करू? पहा हे दोन अँगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. येथे एक पॉईंट घेऊ आपण M. प्रूफ. पहा अक्षर बारीक काढणार आहे, थोडी प्रूफ मोठी आहे. जॉईन DE, EF आणि FD. जॉईन DE, EF and FD. पहा AD हा सेगमेंट FEला M पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहे. AD इंटरसेक्ट्स FE इन पॉईंट M. आता आपल्याला काय करायचं आहे? हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवायचे आहेत. प्रथम हा अँगल आणि हा अँगल. त्यासाठी हा आपल्याला क्वाड्रिलॅटरल विचारात घ्यायचा आहे. कोणता? B, F, E आणि C हे चारही पॉईंट कोन सायक्लिक आहेत, म्हणजे एकाच सर्कलवर आहेत. B, F, E, C. कशामुळे? कारण ही BC साईड आहे. बरोबर आहे. येथे 90चा अँगल झालेला आहे. बरोबर आहे. इथे 90चा अँगल झालेला आहे आणि येथे पण 90चा अँगल झालेला आहे. बरोबर आहे. येथे पण 90चा अँगल आहे, म्हणजे हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत. पहा सेगमेंट BC, एखाद्या सेगमेंटवर दोन पॉईंट असे असतील की सपोज हा पॉईंट B आहे आणि हा पॉईंट C आहे, तर हे पॉईंट जॉईन केले आपण B आणि C बरोबर, आणि जर हे अँगल कॉन्ग्रंट असतील, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट असतील, इक्वल असतील, तर हे चारही पॉईंट सपोज A आणि D, तर हे चारही पॉईंट एका सर्कलवर असतात. बरोबर आहे. म्हणजे हा अँगल 90चा होतो. पहा BC ही साईड आहे, येथे F पॉईंट आहे आणि येथे E पॉईंट आहे. बरोबर आहे. येथे पण 90चा अँगल झालेला आहे आणि येथे पण 90चा अँगल झालेला आहे. तर म्हणजे हे चार पॉईंट कोन सायक्लिक आहेत.
म्हणजे बी, एफ, ई आणि सी हे 4 पॉईंट कोन सायक्लिक आहेत, म्हणजे तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. प्रथम आपण काय लिहू पहा, बी सी ई एफ, बी सी ई एफ आर कोन सायक्लिक पॉईंट्स बिकॉज, कारण हे दोन अँगल 90चे आहेत. बी एफ सी अँगल बी एफ सी इक्वल आहे अँगल बी ई सी अँगल बी ई सी, दोघांचं मेजरमेंट 90 आहे. आता हे 4 पॉईंट कोन सायक्लिक आहेत. समजा हे 4 पॉईंट कोन सायक्लिक आहेत. पहा, हा एफ पॉईंट, हा ई पॉईंट, हा बी आणि हा सी पॉईंट कोन सायक्लिक आहेत, म्हणजे 4ही पॉईंटमधून एक सर्कल पास होत आहे. बरोबर आहे. सपोज हे सर्कल पास होत आहे 4 पॉईंटमधून, तर म्हणजे एवढा जर आर्क घेतला आपण, एफ ई आर्क घेतला आपण, कोन सायक्लिक आहेत, म्हणजे हे यामधून सर्कल पास होत आहे. सपोज एफ ई आर्क घेतला आपण, या 4 पॉईंटमधून एक सर्कल पास होत आहे, म्हणजे पॉईंट कोन सायक्लिक आहेत. बरोबर आहे. म्हणजे एफ ई हा आर्क होईल. बरोबर आहे. आता या एफ ई आर्कमध्ये हा पण अँगल इन्स्क्राईब झालेला आहे आणि हा पण अँगल इन्स्क्राईब झालेला आहे. बरोबर आहे. एफ ई आर्कमध्ये हा अँगल इन्स्क्राईब झालेला आहे या एफ ई आर्कमध्ये, आणि त्याप्रमाणे हा पण अँगल इन्स्क्राईब झालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे हे दोन अँगल कसे असतील, कॉन्ग्रंट असतील. बरोबर आहे. म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रंट आहे. देअरफॉर अँगल कोणते, एफ बी ई अँगल एफ बी ई, हा अँगल एफ बी ई कॉन्ग्रंट आहे अँगल एफ सी ई इक्वल टू अँगल एफ सी ई. बरोबर आहे. आता हे दोन अँगल आपण कॉन्ग्रंट दाखवले. बरोबर आहे. त्यासाठी हे 4 पॉईंट आपण कोन सायक्लिक दाखवले. येथे रिझन काय लिहिणार, अँगल्स इन सेम आर्क, एकाच आर्कमध्ये तयार झालेले अँगल आहेत. दॅट इज अँगल एफ बी ई, म्हणजेच आपण असं लिहू शकतो अँगल ए बी ई. एफ ऐवजी आपण ए पॉईंट घेऊ, कारण तीनही पॉईंट एकाच लाईनवर आहेत. अँगल एफ बी ई ऐवजी आपण अँगल ए बी ई घेऊ. एफ ऐवजी आपण पॉईंट ए घेऊ. अँगल ए बी ई इक्वल टू अँगल एफ सी ई. अँगल एफ सी ई हा पॉईंट न घेता पुढचा पॉईंट घेऊ आपण, म्हणजे अँगल एफ सी ए. अँगल एफ सी ए, ई पॉईंट ऐवजी आपण पुढचा पॉईंट ए घेतलेला आहे, कारण एकाच लाईनवर पॉईंट आहेत. बरोबर आहे. सपोज 1 नंबर इथे आपण लिहू शकतो ए एफ बी, ए डॅश एफ डॅश बी, 3 पॉईंट एका लाईनवर आहेत. अँड ए ई सी, ए डॅश ई डॅश सी. आता हे दोन अँगल आपण कॉन्ग्रंट दाखवले. आता विचार करू आपण या क्वाड्रिलॅटरलचा. ओ ई सी डी हा क्वाड्रिलॅटरल सायक्लिक आहे, कारण हा 90चा अँगल आणि हा पण 90चा अँगल आहे, हे आपल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे हा अँगल 90चा, हा अँगल 90चा, म्हणजे दोन अपोजिट अँगल सप्लिमेंटरी आहेत, दोघांचे ॲडिशन 180. म्हणजे हे 4 पॉईंट कोन सायक्लिक आहेत. बरोबर आहे. ओ डी सी आणि ई. ओ ई डी सी, ओ ई डी सी आर ऑल्सो कोन सायक्लिक. हे पण 4 पॉईंट कोन सायक्लिक आहेत, कोन सायक्लिक पॉईंट्स. बिकॉज, कारण हे दोन अँगल सप्लिमेंटरी आहेत. ओ डी सी, बिकॉज अँगल ओ डी सी प्लस अँगल ओ ई सी
OEC दोघांची ॲडिशन 180 बरोबर आहे, 180 डिग्री. हा पण 90चा आहे, हा पण 90चा आहे बरोबर आहे. दोघांची ॲडिशन 180. हे आपल्याला दिलेलं आहे. हे हा 90चा अँगल, हा 90चा अँगल दिलेला आहे आपल्याला बरोबर आहे. आता त्यामुळे काय होईल, देअरफोर आता हा क्वाड्रिलॅटरल विचारात घेतो आहे आपण. हे 4 पॉईंट कोन सायक्लिक आहेत, म्हणजे चारही पॉईंट एका सर्कलवर आहेत. सपोज आपण असा सर्कल काढलं तर OE हा आर्क होईल बरोबर आहे. आता या OE आर्कमध्ये हा पण अँगल इन्स्क्राईब आहे बरोबर आहे, आणि हा पण अँगल इन्स्क्राईब आहे. हा अँगल म्हणजे हे दोन अँगल कसे होतील, कॉन्ग्रंट होतील, कारण एकाच आर्कमध्ये इन्स्क्राईब झालेले अँगल आहेत. म्हणजे हे दोन अँगल आता आपण कॉन्ग्रंट दाखवू. देअरफोर अँगल, कोणता अँगल, ODE, अँगल ODE, अँगल ODE इक्वल आहे अँगल ODE इक्वल अँगल OCE, अँगल OCE. रिझन काय लिहिणार, अँगल्स इन सेम आर्क, अँगल्स इन सेम आर्क, दॅट इज ODE हा अँगल, ODE हा अँगल म्हणजेच आपण लिहू शकतो ADE बरोबर आहे. O ऐवजी पॉईंट आपण A घेऊ शकतो, ADE. या O ऐवजी आपण पॉईंट घेतला A इक्वल टू अँगल OCE, OCE. त्याऐवजी आपण पुढचा पॉईंट घेऊ OCA, अँगल OCA बरोबर आहे. कारण काय लिहिणार, बिटवीननेस बरोबर आहे. सपोज हे 2 नंबर. प्रथम आपण हे दोन अँगल इक्वल दाखवले, आता हे दोन अँगल इक्वल दाखवले बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे दोन अँगल इक्वल दाखवायचे, म्हणजे काय होईल, हे दोन अँगल इक्वल होतील बरोबर आहे. आता हे दोन अँगल इक्वल दाखवण्यासाठी आपण क्वाड्रिलॅटरल विचारात घेऊ, FODB. सर्वप्रथम आपण हे 4 पॉईंट कोन सायक्लिक दाखवले, नंतर हे 4 पॉईंट दाखवले, आता हे 4 पॉईंट म्हणजे पॉईंट कोणते, OFBD, OFBD are also cone cyclic points because, कारण तो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, कारण हा अँगल 90चा, त्याच्या अपोजिट अँगल हा 90चा, दोघांची ॲडिशन 180, म्हणजे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी आहेत. म्हणजे हे 4 पॉईंट कसे आहेत, एकाच सर्कलवर आहेत, कोन सायक्लिक आहेत. बिकॉज अँगल BFO प्लस अँगल ODB दोघांची ॲडिशन 180 बरोबर आहे. हा पण 90चा दिलेला आहे आपल्याला, आणि हा पण 90चा दिलेला आहे. म्हणजे हे अँगल कसे आहेत, सप्लिमेंटरी आहेत बरोबर आहे. हे अँगल 2 सप्लिमेंटरी आहेत. त्याप्रमाणे हे पण अँगल 2 सप्लिमेंटरी आहेत. आता हे 4 पॉईंट आपण कोन सायक्लिक दाखवले, म्हणजे यातून एक सर्कल पास होईल, म्हणजे हा FO आर्क होईल बरोबर आहे. या FO आर्कमध्ये हा पण अँगल इन्स्क्राईब आहे आणि हा पण अँगल इन्स्क्राईब आहे, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल आता आपण कॉन्क्रीट दाखवू शकतो बरोबर आहे. FO जर आर्क घेतला आपण, तर हा अँगल आणि हा अँगल दोन्ही अँगल एकाच आर्कमध्ये इन्क्लूड आहेत बरोबर आहे. देअरफोर अँगल FBO इक्वल आहे अँगल FDO बरोबर आहे. हे दोन अँगल इक्वल आहेत. येथे 3 नंबर सपोज अँगल्स इन सेम आर्क, त्यामुळे इक्वल आहेत. फ्रॉम 1 मध्ये
1मध्ये हे दोन अँगल इक्वल दाखवले, 2मध्ये हे दोन दाखवले, 3मध्ये हे दोन दाखवले, साईन सारखेच आलेले आहेत, बरोबर आहे. म्हणजे आपण काय लिहू शकतो, फ्रॉम 1, 2 अँड 3 हे दोन अँगल इक्वल आहेत. पहा, हे दोन अँगल इक्वल दाखवले, नंतर हे दोन दाखवले, नंतर हे दोन दाखवले, म्हणजेच काय, हे दोन अँगल इक्वल आहेत, बरोबर आहे. कारण सगळ्यांना सारखीच मार्किंग आलेली आहे, म्हणजे हे दोन अँगल इक्वल आहेत. इथे लिहिणार फ्रॉम 1, 2 अँड 3 हे दोन अँगल इक्वल आहेत. हा अँगल म्हणजे कोणता, ADF, अँगल ADF इक्वल आहे अँगल ADE, बरोबर आहे. म्हणजे हे दोन अँगल ADE, अँगल ADE हे प्रूव्ह केलेले आपण. आता विचार करू आपण या ट्रायंगलचा, बरोबर आहे. इथे लिहिणार इन ट्रायंगल DEF हे दोन अँगल इक्वल आहेत, म्हणजे हा अँगल बायसेक्टर होईल, बरोबर आहे. त्याचप्रमाणे आपल्याला हे पण प्रूव्ह करता येईल, हा पण अँगल बायसेक्टर आहे आणि हा पण अँगल बायसेक्टर आहे. फक्त आपण एकच अँगल बायसेक्टर आहे म्हणून प्रूव्ह केलेला आहे. सिमिलरली हा पण बायसेक्टर होईल आणि हा पण अँगल बायसेक्टर होणार आहे. या ट्रायंगलमध्ये पहा, आता हे दोन अँगल इक्वल दाखवले, सपोज हे 4 नंबर, बरोबर आहे. इन ट्रायंगल DEF या ट्रायंगलमध्ये ADF पहा, ADF या अँगलऐवजी ए पॉईंट न घेता आपण M पॉईंट घेऊ, म्हणजे MDF लिहिता येईल आपल्याला. पहा, ADFला आपल्याला MDF लिहिता येईल. ए पॉईंटऐवजी आपण M घेऊ, म्हणजे MDF इक्वल टू अँगल ADE न घेता आपण MDE घेऊ. ए पॉईंटऐवजी M पॉईंट म्हणजे अँगल MDE, बरोबर आहे. इथे फ्रॉम 4 बरोबर आहे. पहा, ट्रायंगल DEFमध्ये MDF आणि MDE, या ट्रायंगल DEFमध्ये MDF आणि अँगल MDE कसे आहेत, इक्वल आहेत. म्हणजेच काय, आपण असं म्हणू शकतो DO हा अँगल बायसेक्टर आहे, बरोबर आहे. DM अँगल बायसेक्टर आहे, म्हणजेच काय, DO हा अँगल बायसेक्टर आहे. देअरफॉर OD इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल कोणता, FDE. या छोट्या ट्रायंगलमधल्या FDE या अँगलचा हा अँगल बायसेक्टर आहे, बरोबर आहे. म्हणजे आपण हे दोन अँगल इक्वल दाखवले, त्याचप्रमाणे आपल्याला हे पण दोन दाखवता येतील आणि हे पण दोन दाखवता येतील. दाखवायचे नाहीत, फक्त आपण इथे लिहू सिमिलरली वी कॅन शो दॅट, इथे लिहिणार आपण सिमिलरली वी कॅन शो दॅट EO अँड FO also angle bisectors, बरोबर आहे. त्याप्रमाणे हे पण अँगल बायसेक्टर होतील. म्हणजेच काय होईल, देअरफॉर सर्व अँगल बायसेक्टर O पॉईंटमध्ये येत आहेत, बरोबर आहे. OD येथे O आलेला आहे, EO येथे पण O आलेला आहे, FO येथे पण O आलेला आहे. म्हणजे O हा काय आहे, इन सेंटर आहे. देअरफॉर पॉईंट O is the in center of triangle DEF. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. थोडं अक्षर बारीक काढलेलं आहे, कारण प्रूफ थोडी मोठी आहे. व्यवस्थित समजून घ्या, काहीच नाही आहे. फक्त हे दोन अँगल आपण कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी हे 4 पॉईंट कोनसायक्लिक दाखवले. नंतर हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी हे 4 पॉईंट आपण कोनसायक्लिक दाखवले आणि हे दोन अँगल कॉन्ग्रंट दाखवण्यासाठी हे 4 पॉईंट आपण कोनसायक्लिक दाखवलेले आहेत. म्हणजे हे चारही अँगल कॉन्ग्रंट झालेले आहेत, म्हणजे हे दोन अँगल कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे.
त्यावरून आपण प्रूव्ह केलेलं आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.